उद्या 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। महाराष्ट्र तसा देशभर हा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। मी सध्या उभा आहे शहापूर तालुक्यातील उमरई या गावात। या गावामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची समाधी आहे। शेकडो आदिवासींचे श्रद्धास्थान असलेले राघोजी भांगरेंची समाधी उमरई येथे आहे। पण या समाधीची दुरावस्था आपण पाहू शकता, अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे समाधीची। शासन असो किंवा इथे राजकीय नेते या समाधीकडे दुर्लक्ष करतात। आपण पाहू शकता कशा प्रकारे इथे समाधीचं दुर्लक्ष झालेले आहे। आपल्यासोबत येथील ग्रामस्थ तसेच भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष सतीशजी सापळे आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया कशा प्रकारे दुरावस्था झाली आणि काय आपण लक्ष देणार आहात। काय सांगाल सर? आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं खऱ्या अर्थानं उमरई गाव हे त्यांचे बलिदान स्थान आहे आणि राघोजी भांगरे साहेबांनी खऱ्या अर्थानं ह्या भागामध्ये त्यांचं संपूर्ण जीवन लढत असताना इंग्रजाविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभारला आणि त्यांच्या इच्छेनुसार या ठिकाणी जेव्हा त्यांचं ठाणे येथील सेंट्रल जेल येथे त्यांना फाशी देण्यात आली तेव्हा त्यांची एक अंतिम इच्छा होती की माझा जन्मगावीच माझं हे शेवटचं पार्थिव आलं पाहिजे आणि म्हणून या आपल्या आम्ही जिथे उभे आहोत तिथे उमरईत या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी समाधी स्थळ आहे। गेले अनेक वर्ष हे समाधी स्थळ या स्थानिक नागरिकांनी याला एक चांगला दर्जा देण्यासाठी सरकारकडे मागणी केलेली आहे। इथले आजी माजी खासदार आमदार यांनी सुद्धा या ठिकाणी याला एक चांगला समाधी स्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केला, परंतु आजपर्यंत सरकारने याकडे लक्ष दिले नाही। आजच्या या आदिवासी दिनाच्या निमित्ताने माझी सरकारला विनंती आहे की आपण या समाधी स्थळाचं संवर्धन करावं। या ठिकाणी भाविकांचं एक श्रद्धास्थान असल्यामुळे याला एक तीर्थस्थळाचा दर्जा द्यावा अशी प्रामुख्याने मागणी आहे। जागतिक आदिवासी दिनानिमित्त शेकडो आदिवासी बांधव हे आपला आदिवासी दिन साजरा करत असतात। त्याचप्रमाणे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासींचे श्रद्धास्थान असून या समाधीची दुर्लक्ष झाले। या समाधीकडे शासनाने किंवा इतर राजकीय नेत्यांनी लक्ष द्यावे असे येथील नागरिकांची, ग्रामस्थांची आणि आदिवासींची मागणी। आपण विचारूया कशा प्रकारे आदिवासी समाजाने किंवा येथील नागरिकांची काय काय मागणी आहेत, काय सांगाल आपण? खरं म्हणजे आज बरेचसे वर्ष या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी प्रयत्न करत आहोत, पण अनेक राजकीय नेते या ठिकाणी येऊनही गेलेले आहेत, अनेक सभा झालेल्या आहेत, फक्त वचनबद्धच काम चालतं। परंतु अगदी सरकारच्या नियमाप्रमाणे जो दर्जा आहे तो दर्जा देण्यासाठी सरकारने या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी पाठपुरावा करून सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि आमची असलेली ही दुरावस्था या ठिकाणी सरकारने दूर करावी अशी आम्ही मागणी करत आहोत। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या या समाधी स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा असे येथील ओबीसी सेलचे अध्यक्ष सतीशजी सापळे तसेच ग्रामस्थांची मागणी आहे। या समाधीची जी दुरावस्था झाली याकडे शासनाने येथील राजकीय नेत्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी आहे। आपण पाहू शकता या दुरावस्थेला येथील शासनच जबाबदार आहे असे येथील नागरिकांचं म्हणणे आहे। संदीप चौधरी, TV9 मराठी, शहापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।